नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ज्या गायी दूध देत नाहीत आणि गर्भधारणा करत नाहीत त्यांचा कोणताही फायदा होत नाही. त्याचप्रमाणे मुलगा जर विद्वान असेल आणि आईवडिलांची सेवा करण्यास तयार नसेल तर त्याच्याकडून काही फायदा होऊ शकत नाही. सक्षम मुलगा जिवंत असताना आपल्या आईवडिलांना स्वर्गाचे सुख देऊ शकतो. आपल्या आईवडील यांच्या सर्व इच्छा अपेक्षा तो पूर्ण करू शकतो, पण त्याला त्याची जाण तरी असायला हवी. त्यामुळे मुलाचे शिक्षण आणि वागणूक यावर विशेष लक्ष देण्याची आईवडिलांची गरज आहे. त्यांना आत्ताच त्यांच्या जिम्मेदाऱ्या समजावून सांगा, नाहीतर तुम्हाला तुमच्या उतारवयात तुमच्याकडून ठोकर खात बसावी लागेल. तुम्हालाही मुलगा असेल तर स्वामी आई माझ्या मुलाचे रक्षण कर, त्यांना सद्बुद्धी दे अशी कमेंट करा. स्वामींचा आशीर्वाद सदैव मिळेल. एक विश्वासू स्त्री जी आनंदी जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. फक्त एका स्त्रीच्या कार्यामुळे घरात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही. एक समर्पित महिला प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना करून आपल्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला चांगल्या लोकांच्या सहवासाचा फायदा नक्कीच होतो. म्हणून नेहमी अशा लोकांचा सहवास ठेवा ज्यांच्याकडून तुम्ही पुढे जाऊ शकता. त्रास प्रत्येकाला होत असतो. जीवनात संगत ही अशाच लोकांची करा की ज्यांच्यापासून तुमचे काहीतरी चांगलेच होईल. तुमच्या जीवनात त्यांनाच स्थान द्या जे त्याच्या लायक आहेत. ज्यांना तुमच्या भावनाची कदरच नाही त्यांच्या मागे कधीही धावू नका. त्यांना तुमच्या भावना कधीही समजणार नाहीत. तुमचे मन ते कधीच ओळखू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना तुम्ही हवे असतात त्यांना त्यांच्या भावनाची कदर करायला शिका. त्यांना वेळ द्या, कारण आपल्या आयुष्यातून एकदा गेलेली वेळ आणि व्यक्ती कधीच परत येऊ शकत नाही. तसेच स्वामी म्हणतात की कोणाची सहनशक्ती जास्त असते तर कोणाची कमी असते. जो आपल्या मनाची सहनशक्ती वाढवतो तोच घडत जातो. म्हणूनच मराठीत वाक्यप्रचार आहे की टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. तुम्हाला जीवनात जर काही करायचे असेल तर आत्ताच त्रास सहन करायला शिका. तुमचेही दिवस नक्कीच बदलतील. एकदा एका मोठ्या शहराच्या मधोमध एक नामांकित वस्तुसंग्रहालय होते. त्या शहरातूनच नाही तर जगभरातले पर्यटक त्या वस्तुसंग्रहालयाला भेट देत असत. संगमरवरी फरशीने आणि आरशांनी सजावट केलेले ते पांढरे शुभ्र वस्तुसंग्रहालय एखाद्या महालासारखे भव्य दिव्य वाटत असे. एक दिवशी हजारो लोक तिथे येत तिथल्या वस्तूचे कौतुक करत, फोटो काढत, भरभरून वर्णन करत. त्या संग्रहालयातील एक संगमरवरी मूर्ती सर्वांना आकर्षून घेत असे. खरे पाहता त्या मूर्तीला पाहण्यासाठीच पर्यटकांची झुंबड होत असे. एके रात्री ती मूर्ती सजीव झाली आणि बोलू लागली. तिच्या आवाजाने वस्तुसंग्रहालयाची पायरीसुद्धा बोलू लागली. दोघींमध्ये बराच वेळ संवाद झाला. शेवटी जाता जाता पायरीने आपले शल्य बोलून दाखवले. ती म्हणाली, तू आणि मी काही वेगळे नाही. आपण दोघी एकाच खाणीतून निघालो, एकाच हत्याराचे घाव होऊन तोडमोड होत, एकाच ट्रकमधून इथवर आलो. परंतु तुला मान मिळाला मूर्तीचा आणि मला मान मिळाला पायरीचा. ही बाब मनाला अतिशय टोचत होती. तीच गोष्ट बोलून दाखवली. एकाच जात कुडीच्या असूनही लोक मला तुडवून जातात आणि तुला डोळे भरून पाहतात. हे सहन होत नाही. यावर मूर्ती म्हणाली, बरे झाले बोललीस, पण थोडा मागचा काळ आठवून पहा. इथे पोहोचेपर्यंत तू म्हणालीस त्याप्रमाणे दोघींचा प्रवास सारखाच झाला. परंतु नंतर इथल्या शिल्पकाराने मूर्ती घडवण्यासाठी आधी तुझी निवड केली. तेव्हा छिनीचे काही घाव पडताच तुझे तुकडे पडले. तेव्हा तू आणखी थोडी सहनशक्ती दाखवली असतीस तर आज माझ्या जागी तू असतीस. मी मात्र ते घाव सहन केले, संयम दाखवला आणि आज लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले. या गोष्टीतून आपल्या लक्षात येईल की आपल्यालाही बाबतीत हेच घडते. अथक प्रयत्न करून सुद्धा थोडक्यासाठी संयम गमावून बसतो. ज्या दगडावर सर्वात जास्त घाव पडतात तीच मूर्ती जास्त रेखीव बनते. म्हणून तुमच्या वाट्याला अनेक प्रकारची संकटे आली तरी डगमगून जाऊ नका. संकटे म्हणजे छिन्नीचे घाव आहेत. तुमच्या आयुष्यातला अनावश्यक भाग छाटला जातो याचा आनंद बाळगा.
अन्यथा सहन करू शका. एक प्रसंगी अपमान पचवण्याची ताकद ठेवा. याच गोष्टी उद्या तुम्हाला केवळ मॉडेल नाही तर रोल मॉडेल बनवणार आहेत. आता तुम्हीच ओळखा, आपली योग्यता पायरी बनवण्याची आहे की मूर्ती. तुम्हाला काय बनायचे आणि आपली लेवल कशी ठेवायची ते आपल्याच हातात असते. कधीही स्वप्न पाहताना अशीच पहा की जी मोठी असतील. मोठ्या स्वप्नाच्या मागे धावलात तर तुम्ही चंद्रतारे जरी तोडू नाही शकलात तरी निदान आकाशात तरी पोहोचू शकाल. ज्यांच्या जीवनात स्वप्नच नाही तो एका बिनापत्तेच्या पत्र्यासारखा होऊन जाईल. तुम्ही जन्म घेतला तेव्हा जर देवाने तुम्हाला गरीब घरी जन्माला घातले तर तो तुमचा दोष नाही. पण जर तुम्ही शेवटपर्यंत गरीबच राहिलात तर ही मात्र नक्कीच तुमची चूक असेल. देव कष्ट करण्याची वेळ त्यांनाच देतात ज्यांच्यात ती करण्याची शक्ती असते. आता तुम्हीच ठरवा तुमच्यात ती तयारी आहे की नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.